विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये उत्तर महाराष्ट्रात 47 पैकी 43 जागा जिंकत महायुती सरस ठरली, तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं। लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभेला मात्र धक्का दिल्याची चर्चा रंगलेली आहे। सविस्तर पाहूया। राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। यामध्ये उत्तर महाराष्ट्राचाही खारीचा वाटा आहे। उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी 43 जागा महायुतीनं जिंकल्यात। त्यामध्ये भाजपनं 20 जागा जिंकल्यानं भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय, तर भाजप खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं ही बाजी मारली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला 20, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 12, शिंदेच्या शिवसेनेला 11, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि एमआयएमचा 1 आमदार निवडून आलाय। विधानसभेतील या यशामुळे आगामी काळातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। त्याचबरोबर अभूतपूर्व यशानंतर उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगली मंत्रिपदं येण्याची आशा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे। आम्हाला विश्वास आहे की या बदल्यात उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय उत्तम चांगलं प्रतिनिधित्व मिळेल, जनतेची कामं होतील। उत्तर महाराष्ट्रामध्ये आमच्या संकल्पपत्रात सांगितल्याप्रमाणे भव्य दिव्य असा विकास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही। पण महायुतीला मिळालेल्या या घवघवीत यशावरून विरोधी उमेदवार ईव्हीएमवर संशय व्यक्त करतायत। फक्त हे मशीनमुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले। विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। या सगळ्यांनी एकत्र येऊन जे बॅलेट पेपरवर या पुढचं निवडणूक झाली पाहिजे। लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रानं महाविकास आघाडीला भरभरून दिलं होतं। 10 पैकी 8 जागा मवियानं जिंकल्यानं विधानसभेलाही चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण उत्तर महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांचा अंदाज चुकवला। त्यामुळे मवियाला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।